परंतु सातत्यानं महाविकास आघाडीची बैठक झाली, त्या आमदारांच्या बैठकीमध्ये तुम्ही अनुपस्थित आमचे नेते होते ना. नाराजी आहे का तुमची? बिलकुल नाही, आमची चर्चा होत आहे. महत्वाची गोष्ट हीच आहे, आपण पाहताय इंडिया आघाडीमध्ये देखील आम्ही असो काँग्रेस असो, आम्ही दोघंही तिथे लढत आहोत. केंद्र सरकारमध्ये अदानीकरणाच्या विरुद्ध धारावी जे विकलं जातं त्याच्या विरुद्ध आम्ही आवाज बुलंद केलेला आहे, संविधान रक्षणासाठी केलेला आहे. इथे महाविकास आघाडी म्हणून आम्ही तेच करत आहोत. सगळे तिन्ही पक्ष असतील, इतर जे मित्र पक्ष आहेत ते देखील करत आहोत. आता मी पुन्हा पुन्हा तुम्हाला एक सांगतो, जे लॉजिक आणि जे काही एमबीचे हे आहेत, प्रिन्सिपल आहेत, त्याप्रमाणे ह्या वेळीच्या रोटेशन मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला ही जागा मिळाली पाहिजे. जास्तीत जास्त जो आकडा आहे त्याला पहिलं मिळणार हे आधीच ठरलं होतं, तर तसं चालू आहे. परंतु शरद पवार जर या सगळ्या निवडणुकीमध्ये मैदानात उतरले तर तुम्हाला पीसीआर घ्यावी लागेल का? मला वाटतं बघा, तुम्हाला सांगू का, ह्याच्यात शाळा बंद ज्या होत आहेत त्याच्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की तिथे संख्यापट काय आहे, शाळा ह्या सरकारला चालू ठेवायच्यात की नाही, आणि त्या शाळा आपण चांगले अद्ययावत करत आहोत की नाही, ह्याच्यावर देखील खूप आधारित असतं. कारण पालक मग त्यांच्या म्हणजे जे आई वडील आहेत ते आपण पाहतो त्यांच्या मुला मुलींना त्या त्याच ह्याच्यात पाठवतात शाळेमध्ये. तर ह्या शाळांचा दर्जा चांगला करण्यासाठी आपल्याला आठवत असेल, मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये उद्धव साहेबांनी त्यावेळी व्हर्च्युअल क्लासरूम आणले, टॅब्स आणलं, शिक्षण अजून चांगलं करायला लागलो. आपले 3.25 लाख विद्यार्थी जे 8 वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये शिकतात त्यांना मराठी अनिवार्य केलंच, पण आपण आयबी असेल, आयजीसीएससी असेल, सीबीएसई असेल, आयसीएसई असेल, ह्या सगळ्या शाळांमध्ये आणलं, कारण ह्या मुलांना आपण पुढे चांगलं शिक्षण देऊ शकू. आणि हे सगळं करत असताना पुन्हा एकदा सांगतो मी, बीएसटीची आपण बस मोफत केली होती आणि तसंच आपण ह्या सगळ्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य केलं होतं.